समचरण सरोजम जगननहितपाणि मंडनं मंडना तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदवलासं विठ्ठलं चिन्तया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं तेजस्वी प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तुयमानं समाधिस्थं किं भजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे गलदानगण्डं मिलदृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्राणशुण्डं लसदन्तकाण्डं पद्मङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणं त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते वचनाय प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी सेवेसाठी जमलेलं अभंग श्रीमंत श्री संत महाराष्ट्र भूषण पुण्यक्षेत्र जिल्हानिवासी वैराग्याचे मतिमंत पुतळे करुणाघन आनंदघन भक्तवत्सल दयानिधी जगतामधील यच्चावत प्राणी मात्रांच्या कल्याण प्रीत्यर्थ आपला अमोल कीर्तीचा 42 वर्षाचा दिवस समाजाच्या चरणामध्ये झुकून देणारे नागरिक गोपाळ यांचा उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. महाराज या अभंगाद्वारे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याच्या चरणारविंदासमोर उभे राहून एक छोटीशी याचना करतात, प्रार्थना करतात, विनंती करतात, किंबहुना याही पेक्षा पुढे सांगायचं ठरलं तर मागणं मागतात. महाराजांच्या जीवनामध्ये मागण्यासारखं आणि परमात्म्याने देण्यासारखं असं फारसं काही मोठं विशेष नाही. परंतु या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर जीव म्हणून जेव्हा वावरावं लागतं, जीव म्हणून जेव्हा समाविष्ट व्हावं लागतं, जीव म्हणून जेव्हा या मृत्यू लोकामध्ये थांबावं लागतं, तेव्हा जीवाची व्याख्या करतानाच जीव हा अपूर्ण स्थितीचा असल्यामुळे मागणं ही गोष्ट त्याच्या ठिकाणी संभवतेच. महाराज जरी देव आणि संत एक रूपात असले
तरी महाराज देव रूपातले संत रूपात आल्यानंतर जीव म्हणून सर्वसामान्य अवस्थेत मृत्यू लोकात वावरत असल्यामुळे मागण्याची, याचना करण्याची, प्रार्थना करण्याची भूमिका ही जीवाचीच असते. आणि जीव हा श्रेष्ठत्वाकडे मागणी मागत असतो, याचना करत असतो, प्रार्थना करत असतो, किंबहुना त्याच्या द्वारामध्ये जाऊन कुठल्या का प्रकारची होईना एक अपेक्षा निर्माण करत असतो. हा मृत्यू लोकातील नियम. आणि मृत्यू लोकातील प्रत्येक आलेला जीवच समर्थ आहे असं नाही. समर्थ फक्त एक भगवान परमात्माचा आहे. आणि त्या परमात्म्याकडे मागणं म्हणजे फारसं काही वाईट मानण्यासारखं नाही. जगद्गुरु तुकोबराय संत जरी असले, घरच्या सगळ्या परिस्थिती जरी प्रतिकूल असल्या, अनुकूल असल्या, तरी सुद्धा महाराजांनी मागावं न मागावं याच्यावर कोणालाही शंका घेण्याचं कारण नाही. कारण जीवस्थितीत आलेल्या माणसाला, समर्थ माणसाकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या मागण्या मागाव्या लागतात. आणि मागावंच लागतं, फक्त मागण्यामध्ये फरक असतो. काय मागावं आणि का नाही मागावं, कोणाकडे मागावं आणि कोणाकडे न मागावं, याच्यामध्ये जीवात आणि संतात फरक आहे. जीव जेव्हा मागतो तेव्हा स्वावलंबी जीवन जगण्याकरता जीवाची अवस्था नसते, म्हणून तो स्वार्थपणाची मागणी करतो. आणि संत जेव्हा मागतात त्यांचं स्वावलंबी जीवन मृत्यूलोकातली जगण्याची ताकद असते. नाही त्या दुःखाच्या पलीकडे त्यांची बुद्धी गेल्यामुळं परार्थासाठी ते आपलं जीवन व्यचित करीत असल्यामुळं परमात्म्याकडे ते परार्थासाठी मागणं मागतात. म्हणजे त्याच्या संतांचा अजिबात स्वार्थ नसतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामधली हीच भूमिका आहे. जगद्गुरु तुकोबराय जनाकरता सुद्धा मागत नाहीत, स्वतः करता सुद्धा मागत नाहीत, पण ज्याने हा दान दिलेला जीव आहे त्या जीवाच्या उद्धाराकरता, मोक्षाकरता जे कारणीभूत आहे त्याला सुधारण्याकरता जगद्गुरु तुकोबराय याचना करतात. पण ज्याच्यामुळे जीवाला जी जीव अवस्था प्राप्त झालेली आहे तिचं नाव आहे वासना. वासनेचा क्षय जेव्हा होतो तेव्हा माणसाला मोक्ष प्राप्ती होते, मुक्ती मिळते. पण ज्या वासनेमुळे जीवाला जीवत्व प्राप्त झालेलं आहे त्या जीवत्वाला शिवत्वाकडे नेण्याकरता शिवपरमात्म्याकडे, भगवान परमात्म्याकडे मागणी मागत असताना जगद्गुरु तुकोबराय जीव ज्याच्यामुळे धारण झालेला आहे, जीवाला अवस्था ज्याच्यामुळे धारण झाली आहे, ती वासना ज्याच्यामुळे निर्मिती झालेली आहे, त्या वासनेच्या कारणाला व्यवस्थित सद्मार्गावरती आणण्याकरता जगद्गुरु तुकोबराय विघ्नहर्त्या परमात्म्याकडे, गणेशाकडे, गणपती बाप्पाकडे आणि लक्ष्मी मातेकडे आज या स्थितीकडे मागणं मागतात. ही मागणं मागण्याची जी सेवा आहे, आमचे पुणे पंचकुशी पायी दिंडी आळंदी ते पंढरपूर, त्यांचे संचालक, अध्यक्ष, चालक, मालक हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय सर्वांना आम्हाला गुरुस्थानी असणारे श्रीयुत माननीय कृपेन महाराज गुरव, अधिक त्यांचे सर्व समाविष्ट असणारे मित्रमंडळी म्हणा किंवा गुरुबंधू मंडळी म्हणा, आणि त्याच्यात विशेष त्यांच्या आज्ञेने ही माझ्याकडे आलेली सेवा आणि ज्यांचं अतिशय महत्वाचं माझ्यावर प्रेम आहे, एक अधिकार आहे गुरुबंधू नात्यातले, असे आमचे हरिभक्तपरायण परमस्नेही आमचे गोपाळ महाराज संगीत विशारद, त्यांच्या आज्ञेवरून आणि आमचे परमस्नेही गुरुबंधू परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण की ज्यांनी जीवनामध्ये सर्वच आपलं आयुष्य समाजाच्या स्वार्थासाठी, समाजाच्या जीवनासाठी खर्च केलेला आहे, तीर्थयात्रा केल्या आहेत, त्यांची विनंती झाली आणि त्यांनी सांगितलं महाराज अशी सेवा आहे, आमचे पुणे दिंडी पंचकृषी मधील पायी दिंडी आहे, आळंदी पंढरपूर, त्यामध्ये एक तुम्हाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये का महिना पण ही सेवा करायची आहे. आपण सगळ्यांचं पालन करून या जगावर आलेल्या विश्वसंकटावर पालन करून महाराजांची आज्ञा, गुरुबंधूंची आज्ञा म्हणून हरिभक्तपरायण परमश्री आमचे जालिंदर महाराज मोरे मृदंगाचार्य, तसेच त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि गायक वादक, आणि ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या कृपेने मी आज तुमच्या समोर थोडंसं बोलणार आहे, असे आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे आमचे पंडित भाऊ, म्हणजेच आम्ही त्यांना सर्व भाऊ म्हणतो, पण हरिभक्तपरायण पंडित महाराज क्षीरसागर, आणि मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं असे आमचे स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य आदरणीय ब्रह्मभूत कुंभारगोजी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं मी एक छोटीशी पाऊण तासाची सेवा या ठिकाणी
भगवान परमात्म्याच्या चरणी पुष्प अर्पण करणार आहे. आमचे परमश्री गुरुस्थानी असणारे आमचे हरिभक्त परायण श्री युथ माननीय राजारामजी महाराज गंडे यांचंही मार्गदर्शन या सेवेमध्ये आहे. त्यांचाही आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे ही राहणार आहे. आम्ही त्या आशीर्वादाच्या जोरावर महाराष्ट्र फिरणार आहोत. अशाच प्रकारची महाराजांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. सर्वभौम राज्य असेल, सर्व संपत्ती जरी असेल, तर जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे त्याला कोणाकडे तरी मागितलं पाहिजे आणि त्या मागण्यामुळे जे मागायचे ज्याच्यामुळे जी वासना धारण होते, वासनाक्षय मोक्ष, वासनाचा क्षय झाला की माणसाच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद मिळतो. आज आपण जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये फार मोठा पर्वकाळ आहे महाराज, फार मोठा पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे काय? पर्वकाळ म्हणजे आपल्या योग्य वेळेमध्ये आपल्या मनासारखी गोष्ट होणं किंवा आपल्या वेळेमध्ये आपल्या आयुष्यामध्ये एखादी आनंदाची गोष्ट घडणं किंवा एखादा मोठा प्रसंग आपल्या जीवनात आलेला संकट बाजूला होऊन एखादा अलभ्य लाभ आपल्या जीवनात होणं. आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, कोविड-19च्या परिस्थितीमध्ये माणसं माणसाला भेटणं कठीण आहे. माणसं माणसाला भेटणं कठीण आहे. पण परमार्थामध्ये जी जोडलेली मंडळी आहे ती परमार्थातूनही बाजूला गेली नाही आणि माणसापासूनही बाजूला गेलेली नाही. ती पर्वकाळाच्या सानिध्यात राहिलेली. आज एवढा मोठा पर्वकाळ आहे, वर्षभर लहानापासून मोठ्यापर्यंत वाट पाहणारी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्या आगमनाच्या हिने माणसं लगेच चैत्र वैशाख झाला, ज्येष्ठ झाला की लगेच आश्रमामधून गणपती येणार आहेत, गणपती येणार आहेत, गणपती येणार आहेत. त्या गणपतीच्या आनंदामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळे मकर बनवायला लागतात, लाइटिंग करायला लागतात, घरं सजवायला लागतात आणि त्या गणपती बाप्पाचं आगमन करतात. काय करतात? तर श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे, बुद्धीची देवता आहे आणि सर्वांना आनंद देणार आहे. एका धर्मीयांना नाही, सर्व धर्मीयांना, लहानापासून तर मोठ्यापर्यंत. आणि म्हणूनच सर्वजण त्याची प्रार्थना करत असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय त्याची प्रार्थना करतात की देवा श्री गणेशा, तुम्ही जर आमच्याकडे आलात आम्ही तुमचं या ठिकाणी स्थानापन्न करू, तुम्हाला बसू. तुम्ही आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये अगदी वेगळाच आनंद मिळतो. कारण गणपतीचं नाचणं, गणपतीचं पाहणं, गणपतीचं बसणं हे सगळ्यात पेक्षा एक आगवेगळं आहे. गणराया धावत यावे विधी सकला सीता आमच्या जीवनामधला एक पर्वकाळ आहे. इतका मोठा पर्वकाळ आहे. आज माणसाच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला पर्वकाळ आहे, पण तो कळला पाहिजे. माणूस जन्माला आला पर्वकाळ, माणूस मेला पर्वकाळ, गणपती आला पर्वकाळ, गणपती गेला पर्वकाळ, गौऱ्या आल्या पर्वकाळ, गौऱ्या गेल्या पर्वकाळ. म्हणजे गौऱ्या म्हणजे त्या नाही बरं का, त्या मशनातल्या गौऱ्या वेगळ्या आणि ह्या गौऱ्या वेगळ्या, याला गौराई म्हणतात बरं का. आणि म्हणूनच असं म्हटलं गणपती आला, बंधू आला की एक गाणं म्हटलेलं आहे, बंधू येईन ग येईन निघाला गणपतीच्या सणाला. हा गणपतीचा सण म्हणजे आपल्या सुद्धा भावाने बहिणीला घेऊन यायचं असतं, तिला साडी चोळी सुंदर प्रकारचं जेवण करायचं असतं. पण आजच्या भावाला फार मोठी भीती वाटायला लागली. कारण का, बहीण आणणं म्हणजे वाटा मागण्यासारखं आहे. म्हणून भाव बहिणीला बोलायला तयार नाही. हे सगळीकडे चालू आहे. विनोदाचा भाग सोडा, मला सांगायची इच्छा करता की श्री गणेश आले आहेत, ते आपल्या बहिणीला घेऊन आले आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, ते स्थानापन्न झाले आहेत. आज गणपती येऊन 5वा 6वा दिवस आहे. गौरे आलेले आहेत, त्यांचं स्थानापन्न, त्यांना सुंदर प्रकारचं फराळ वगैरे आणि त्यांना आज सुंदर प्रकारचे अलंकार वस्त्र वगैरे परिधान करून आज त्यांना 4 वाजता जीव घालून परत बंधू एसटी स्टँडला बसून देणार आहे. इथं भेटल्यावर भेटू,
नका. बरं का? हा एक आनंदाचा सण आहे. तसं जगद्गुरु तुकोबा सुद्धा विचार करतात, मी वैकुंठावरून आलो इथे, आल्यानंतर माझ्या जीवनात जीवाचा जो आनंद असतो, सर्व भोग असतात ते मला भोगावेसे वाटले, पण ते भोग रोगाला जोडणारे असल्यामुळं मला त्याचा वीट आला, मी त्याच्या मागे लागलो नाही. आणि म्हणून मी तुझ्या समोर येऊन उभा आहे. हे विघ्नहर्ता, हे श्री गणेशा, हे गणपती बाप्पा, माझी तुला एक प्रार्थना आहे, विनंती आहे की ज्याच्यामुळे हा जीव प्राप्त होतोय ती वासना आहे, आणि जी वासना ज्याच्यामुळे निर्माण होते ना, ते या जीवातलं असणारं एकमेव कारण म्हणजे प्रधान असणारी वस्तू आहे, तिचं नाव आहे मन. 17 तत्वाचा हा देह आहे, आणि 17 तत्वाच्या देहामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पंच प्राण आहे, आणि अंतःकरण चतुष्टयामधले 4 वर्गाप्रके मन आणि बुद्धी आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन आणि बुद्धी असं म्हणून हे 17 तत्व आहे. 21 तत्वाचा मूळ हरी सांगितलेला आहे. शरीराचे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची अवयवाचं, इंद्रियांचं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन केलेलं आहे. आपल्या वेळेच्या भाव मी तुम्हाला थोडक्यात पुढे निवडून सांगणार आहे की असं हे 17 तत्वामध्ये 17 तत्वांच्या इंद्रियांना एकत्रित धारण करणारं जे कोण असेल तर ते असेल मन. आणि मनाच्या ठिकाणी जी काही अवस्था आहे ती 2 प्रकारची अवस्था आहे. एक संकल्प अवस्था आहे आणि एक विकल्प अवस्था आहे. शास्त्र काय म्हणतात? संकल्प विकल्प आत्मक मना. मन हे कधी संकल्प करतं तर कधी विकल्प करतं. चांगलं मनात आलं की लगेच त्याच्या समीप जवळ राहणारं दुसरं मन म्हणजे अंतरित असणारं मन लगेच वाईट अवस्था निर्माण करतो. हे असं करतो म्हणतो नाही, त्याचं केलं ना त्याला उपकार करून काही फायदाच नाही, तो माणूस जवळ करण्याच्या लायकीचा. म्हणजे मन कधी चांगला संकल्प करतो की वा आपण याला दान दिलं पाहिजे, याला जवळ केलं पाहिजे, आपला आहे, आपला गुरुबंधू आहे, पण त्याला जवळ केलं की आमचे परमपूज्य गुरुजी म्हणायचे एखाद्या माणसाला जवळ केलं की तो डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही, म्हणून फारसं जवळ करण्याचं कारण नाही. तसं ही मनाची अवस्था आहे. संकल्प आणि विकल्प दोन्हीचे संबंध आहे. जसं सुखस्य अंतरम दुःखम, दुःखस्य अंतरम सुखम, सुखाच्या अंतर्भूत दुःख आहे आणि दुःखाच्या अंतर्भूत सुख आहे. तसं पूर्वकाळामध्ये सुद्धा हेच अंतर आहे.